श्रीकृष्ण म्हणतात, कोणालाही इतकं महत्त्व देऊ नका की तो तुमचं हसू हिसकावून घेईल. तुम्ही अशा व्यक्तीला माफ करू शकता का, ज्याने तुमच्यावर प्रेम तर केलं पण तुमची साथ दिली नाही. लोक तुम्हाला तेव्हाच टाळतात जेव्हा त्यांना तुमच्यापेक्षा कोणीतरी चांगलं मिळतं किंवा ते कोणत्या तरी चांगल्या माणसाच्या शोधामध्ये असतात. इतिहास संघर्ष करणाऱ्यांचा लिहिला जातो, दुसऱ्यांच्या मागे मागे पळणाऱ्यांचा नाही. जर एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून गेली तर एवढे लक्षात ठेवा की त्यापेक्षाही जास्त चांगली गोष्ट तुम्हाला मिळणार आहे. लोक विचारतात की तू इतका आनंदी कसा राहतो. मी सांगितलं की मी कोणाच्याही आनंदावर जळत नाही आणि आपलं दुःख कधीही कोणाला सांगत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तो माणूस अभागी आहे जो म्हातारपणी पत्नीचा मृत्यू पाहतो. तो माणूससुद्धा अभागी आहे जो त्याची संपत्ती दुसऱ्यांकडे सोपवून देतो. तो सुद्धा अभागी आहे जो जेवण करण्यासाठी दुसऱ्यांवर निर्भर राहतो. प्रत्येक वेळी दुसऱ्यांचा आधार घेतल्यामुळे माणसाचे स्वतःचे अस्तित्व संपून जाते. ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यानंतर चंद्र दिसेनासा होतो, त्याप्रमाणेच महान तोच आहे जो स्वतःच्या हिमतीवर उभा राहतो. जसे जसे वय वाढते तसे तुम्हाला याची जाणीव होते की तुम्ही फुकटच अशा लोकांना महत्त्व दिले ज्यांचं तुमच्या आयुष्यामध्ये काही योगदानच नव्हतं. जे लोक दिसायला सुंदर आहेत, तरुण आहेत, उच्च कुळामध्ये जन्म घेतला आहे, ते ज्ञान नसेल, विद्या नसेल तर बेकार आहेत. ते पलाशच्या फुलासारखे आहेत, ते पण चांगले पण कधीही सुगंध देत नाही. देवाने बनवलेले एक झाड ज्याच्या खाली एक श्रीमंत व्यक्तीसुद्धा बसू शकते आणि एक गरीब व्यक्तीसुद्धा बसू शकते आणि या दोघांनाही एकसारखीच हवा आणि एकसारखीच सावली मिळते. काहीही फरक नसतो. याचा अर्थ असा आहे की देव या जगामध्ये सगळ्या लोकांना एकसारखेच पाहतो आणि सगळ्यांजवळ एकसारखी शक्ती आहे. भूतकाळाचा विचार करून रडू नका, भूतकाळ होऊन गेला आहे. भविष्याचा विचार करून चिंता करू नका, कारण भविष्यकाळ अजून यायचा आहे. नेहमी वर्तमानात जगा आणि त्याला सुंदर बनवा. एकटेपणा तुमची ओळख एक महत्त्वपूर्ण व्यक्तीबरोबर करून देईल आणि ती व्यक्ती तुम्ही आहे. प्रत्येक माणसाचा तुमच्या आयुष्यामध्ये वेगवेगळा रोल असतो आणि जेव्हा तो रोल संपतो तेव्हा तो माणूस तुम्हाला सोडून जातो. त्यामुळे मजबूतपणा कमजोर नाही. तुम्ही स्वतःला इतके व्यस्त करून घ्या की तुम्हाला चिंता करायला वेळच नाही मिळाला पाहिजे. दिवा अंधाराला खाऊन टाकतो म्हणून धूर काळा आहे. त्याप्रमाणेच आपण जे अन्न खातो, मन सात्विक, राजसिक, तामसिक याप्रमाणे आपल्या मेंदूमध्ये विचार तयार होतात. कधी कधी नाराज होणं सुद्धा गरजेचं आहे. कमीत कमी हे तरी माहीत होते की आपली समजूत काढणारं कोणीतरी आहे. कोणाचाही स्वभाव तुम्ही कधीही बदलू शकत नाही. कांद्याला तुम्ही कितीही प्रेमाने कापा पण तरीही डोळ्यातून अश्रू येतातच. जास्त देणारा नेहमीच लुटला जातो. मग ते प्रेम असो, कोणाची साथ असो किंवा विश्वास असो. आयुष्याचा रस्ता स्वतःच बनवावा लागतो आणि ज्याने जसा रस्ता बनवला त्याला तसेच ध्येय मिळते. साहस नसेल तर शस्त्र व्यर्थ आहे, भान नसेल तर जोश व्यर्थ आहे, विनम्रता नसेल तर विद्या व्यर्थ आहे, उपयोगी पडत नसेल तर धन व्यर्थ आहे, भूक नसेल तर जेवण व्यर्थ आहे, परोपकार न करणाऱ्यांसाठी आयुष्यच व्यर्थ आहे. आपण कोणाचीही गरज होऊ शकतो, कोणाची सवयसुद्धा होऊ शकतो, पण वास्तवात आपण कोणासाठीही महत्त्वाचे नसतो. अर्जुनाने फक्त एक निर्णय घेतला, मला फक्त श्रीकृष्ण पाहिजे. बाकी सगळे निर्णय भगवान श्रीकृष्णांनी घेतले. तुम्हीसुद्धा फक्त एक निर्णय घ्या, मग तो कोणताही असो. भगवान श्रीकृष्णांना निवडा आणि मग सगळे निर्णय श्रीकृष्णांवर सोडून द्या. आयुष्यभर नशिबाच्या भरवशावर बसण्यापेक्षा काही तास मेहनत करा. आयुष्यामध्ये एक गोष्ट तर नक्की असते की कोणतीही गोष्ट नक्की नसते.
आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मुक्त असणं गरजेचं आहे. मेहनत अशी सोनेरी चावी आहे जी बंद भविष्याची कुलपं उघडते. या जगातील लोक खूप विचित्र आहेत. तुम्हाला तुमचं दुःख रडून रडून विचारतात आणि हसून हसून सगळ्या जगाला सांगतात. कोणालाही इतकं महत्त्व देऊ नका की तो आपल्या चेहऱ्यावरचं हसूच हिसकावून घेईल. जो तुम्हाला सन्मान देईल त्यालाच सन्मान द्या. कोणाचाही मोठेपणा पाहून त्याच्यासमोर मान झुकवणं मूर्खपणा असतो. लोकांनी दिलेला धोका आपण विसरूनही जातो, पण त्या लोकांना आपण विसरत नाही. मला यशाच्या शिखरावर पाहून लोक हैराण आहेत, पण त्यांनी माझ्या पायांना झालेल्या जखमा कुठे पाहिल्या? जे लोक कारणाशिवाय तुमच्यावर प्रेम करतात ते तुमचे आईवडील असतात. जे नातं आपल्याला रडवतं त्यापेक्षा आपुलकीचं नातं कोणतंही नसतं. आणि जे नातं आपल्याला रडताना सोडून जातं त्याच्यापेक्षा कमजोर नातं कोणतंच असू शकत नाही. बदल घडणं फक्त तेव्हाच सुरू होतं जेव्हा आयुष्यामध्ये कोणीतरी येतं किंवा आयुष्यातून कोणीतरी जातं. नात्यांमध्ये समजदार माणूसच का झुकतो? कोणी एकदा तरी विचार करून पहा की तो आतून किती तुटत असेल. जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा बदला घ्यायचा असेल तर स्वतःला सफल बनवण्याचे प्रयत्न चालू करा, कारण त्याच्याशिवाय दुसरा चांगला बदला कोणताही असू शकत नाही. शांत राहणं चांगलं आहे जेव्हा समोरचा तुम्हाला समजून घेत नसेल. आजकाल स्वार्थ असेल तरच तुमची आठवण काढली जाते, नाहीतर इथे कोणाला कोणाची काळजी आहे. आयुष्यात बऱ्याच वेळा सगळं एकाच वेळी बिखरतं. नातेसुद्धा, आपले लोकसुद्धा आणि स्वप्नसुद्धा. मी बोलण्यासाठी तरसत आहे, तुम्ही आवाज ऐकण्यासाठी तरसताल. दगड भलेही शेवटच्या घावामध्ये तुटतो, पण पहिला घाव व्यर्थ नसतो. जर वेळेत वाईट सवयी नाही बदलल्या तर वाईट सवयी तुमचा वेळ बदलून टाकतील. काळजी करू नका, कारण ज्याने तुम्हाला या जगामध्ये पाठवलं आहे त्याला तुमची सगळ्यात जास्त काळजी आहे. तुम्ही थोडा धीर धरा. वेळ आल्यानंतर तुमच्याजवळ ते सगळं येईल ज्याच्यासाठी तुम्ही एवढी मेहनत केली. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.